सुमनताई, अहो किती छान मनोगत व्यक्त केलं तुम्ही. आपल्या सगळ्या बचत गटात यांचं भाषण झालंच पाहिजे. झालंच पाहिजे. याआधी कधी बोललात का? नाही हो, म्हणजे पहिल्यांदाच बोलले. तुमच्यासारख्या बायकांची खूप गरज आहे आमच्या बचत गटाला, हो की नाही? वाह, छान. सुनबाई, छान. म्हणजे तुमच्या आईचं भाषण एकदम छानच झालंय. बघितलं का किती कौतुक करतायत बायका. पण कसं आहे, म्हणजे एवढं सगळं होऊन काल तो काही तमाशा झाला आणि काय जे काही झालं ते करून पण आज भाषणाला उभे राहिल्या त्या, याचं विशेष कौतुक. म्हणजे कमालच झाली नाही. सपशेल तोंडावर पडली बाई काल आणि हे भाषण ठोकलं आज. गावातली लोक काय बाई बोलताय, भयानकच झालं नाही काय. पण असू दे, लोक काय हो नावं ठेवतात, दुसरं काम काही त्यांना. सुनबाई, पण आपण काही मनावर घ्यायचं नाही. बरोबर नाहीच त्याचं लक्ष. नाही साहेब, तुम्हाला कल्पना नसेल म्हणून सांगते. खरंच आई खूप खचली होती. स्वतःला खोलीत बंद करून घेतलं. पण मग एक व्यक्ती आला, त्याने तिला धीर दिला, प्रोत्साहन दिलं. सर्वात महत्वाचं म्हणजे तिला हे समजावलं की ह्या सगळ्यात तिची काहीच चूक नाहीये. कोणीतरी नाठाळपणा केलाय, प्री प्लॅनिंग करून मुद्दाम हे सगळं केलं. जे काही झालं त्याची लाज त्या व्यक्तीला वाटली पाहिजे, आईला नाही. आईला विश्वास बसला म्हणून ती इथे यायला तयार झाली. आता तो व्यक्ती नक्की कोण आहे सिद्ध तर नाही करता येणार. असं पण त्या व्यक्तीला हे नक्की कळेल की माझी आई भाषण द्यायला आली होती. जबरदस्त, कोणीतरी जबरदस्तच व्यक्ती असणार. एवढी नाचक्की होऊन पण ही बाई एवढं भाषण देते, एवढं प्रोत्साहन देणारी व्यक्ती जबरदस्तच असली पाहिजे. भेटायला पाहिजे त्या व्यक्तीला. खरंच नाही, खरंच खूप भारी व्यक्ती होती ती. आणि तुम्ही जर त्या व्यक्तीला भेटलात तर तुम्हाला आनंद होईल याची खात्री आहे मला. चांगलंय, खरंच चांगलंय. आईचं आजचं भाषण मी ना माझ्या फोनमध्ये व्हिडिओ काढून ठेवलाय, पाठवते तुम्हाला. परत परत भाषण ऐकायची इच्छा होईल. पाठवते. हां,
त्यांचा कधी केलं नाही का इन्सल्ट? आणि वेळोवेळी तुम्ही माफी पण मागितली असेल त्यांची. आणि दारू पिऊन राडा घालण्याच्या विषयी तुम्ही बोलताय. तुम्ही आजपर्यंत दारू पिऊन राडा घालण्याचा हिशोब जर त्यांनी लावला ना, तर सॉरी एके सॉरीचा पाडा म्हणत उरलं सुरलं आयुष्य पण संपून जाईल तुमचं. या जगात अशी कितीतरी माणसं आहेत ज्यांनी लई मोठे मोठे गुन्हे केलेत, आणि एवढं करून पण ते उजळ माताने या समाजात फिरतात. त्या मनाने तुम्ही जे काही केले ना ते काहीच नाही हो, खरंच काहीच नाही. म्हणून म्हणतोय तुम्ही हे भाषण करणं मस्त आहे. त्याच्याशिवाय तुमच्या मनात जो बदनामीचा शिक्का आहे ना तो पुसला जाणार नाही. मी तुम्हाला सासरा म्हणतो, आणि त्याहीपेक्षा मी सासूबाईंना आई मानतो. आणि माझ्या आईला जर कोणी त्रास दिला तर विषय संपला. चार्जर राहिलाय माझा. ऐक, मला जरा बोलायचंय तुझ्याशी. त्याची काही गरज नाहीये. तुमच्याशी बोलायला माझ्याकडे वेळ पण नाहीये. उद्यापासून चार्जरच काय, माझ्या कुठल्याच गोष्टी तुमच्या खोलीत राहणार नाहीत. बाजूला वा तुम्ही. माझं एकदम म्हणणं ऐकून घे. तू ऐकेपर्यंत मी हात नाही सोडणार आहे तुझा. प्लीज प्लीज, मला काय म्हणायचं रे ते एकदा ऐकून घे. मला थँक्यू म्हणायचंय तुला. प्रताप, खरंच खरंच थँक्यू. तू आज माझ्या आईसाठी जे काही केलंस ना ते लाख मोलाचं आहे.